श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण बघूया मुगाची आमटी कशी बनवायची. जेव्हा 2 भाजी बनवायचा कंटाळा आला असेल तेव्हा आपण ही एकच भाजी करू शकतो. त्यासाठी मी एका पातेल्यामध्ये मूग घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले, त्यात पाणी घातलं, अर्धा चमचा तेल घातलं, त्यामुळे मूग पटकन शिजतो. आता हे भांडं आपल्याला कुकरमध्ये ठेवून त्याला एक 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, त्यामध्ये मूग शिजून जातो. कुकर गार झाल्यानंतर आता आपण मुगाला फोडणी घालू. त्यासाठी एका कढईमध्ये तेल घातलं, तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता घातला. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला. कांदा लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला. कांदा टोमॅटो चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, जिरे पूड, गरम मसाला, हळद घातली. हा मसाला चांगला भाजून घेतला. त्यामध्ये आपण जे मूग शिजवून घेतले होते ते घातले. त्यामध्ये 1 चमचा मीठ घातलं आणि शेवटी पाणी घातलं. एक 5 मिनिट उकळी आल्यानंतर यामध्ये कोथिंबीर घातली आणि असं झालं आपलं मुगाची आमटी तयार. या प्रकारे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. थँक्यू.